अहमदनगर महानगरपालिका अंतर्गत नगर शहरात 36 रस्ते आणि जागांवर पे अँड पार्क सुरू करण्याचं प्रस्तावित आहे। या प्रस्तावाला नगर शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं विरोध दर्शवला आहे। अगोदर नगर शहरातले रस्ते व्यवस्थित करा, मोठे आणि प्रशस्त करा आणि मगच पे अँड पार्क लागू करा असं त्यांनी म्हटलं आहे। शिवसेना गटाचे युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी याबाबत महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिलं आहे। पार्किंगची समस्या नगर शहरात खूप बिकट आहे। चितळे रोड, कापड बाजार, माळीवाडा या रस्त्यांवर 4 चाकी वाहन लावण्यास जागा नाही। दुचाकी गाड्या बेशिस्तपणे रस्त्यावर पार्क केलेल्या असतात। ही समस्या सोडवण्यासाठी आणि पार्किंगसाठी शुल्क आकारणं हा उपाय होऊ शकत नाही। महानगरपालिकेनं पार्किंग शुल्क आकारण्याचा ठेका खाजगी ठेकेदाराला दिला आहे किंवा देत असतात। याद्वारे महानगरपालिकेला 5 वर्षात 21 लाख रुपये मिळणार आहे असा दावा कागदोपत्री केला जातो। नगर शहरामध्ये पे अँड पार्क जो काही दिवसापूर्वी महासभा झाली असताना शेवटची तिथं त्यावेळेस हा ठराव झाला आणि पे अँड पार्क या नगर शहरामध्ये हे करण्याचं पालिकेने ठरवलं। त्याच्यानंतर एक नाशिकची कुठली फर्म आहे, एंटरप्राइज आहे, यांनी ही निविदा भरली। ते निविदा भरल्यानंतर आता काम चालू करण्याची स्थिती आहे। कुठं आणि कशी ही करणार आहे हे याच्यामध्ये नगरवासियांकडून तीव्र संताप आणि संभ्रम आहे। खऱ्या अर्थाने चितळे रोड असू द्या, दिल्ली गेट असू द्या, माळीवाडा परिसर असू द्या, नवी पेठ असू द्या, इथं वस्तुस्थितीमध्ये ऑलरेडी अरुंद रस्ते आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर पे अँड पार्क त्या कार जर लावल्या, ठिकठिकाणी जर 2 व्हीलर लावल्या तर त्याच्यामध्ये नागरिकांची गैरसोय होणार। व्यापारी त्यांच्या दुकानांसमोर जर कार लागल्या त्यांना गिराईक कसे करता येतील। तर अशा विविध विषयांवर त्या ठिकाणी आम्ही भेटलेलो आहोत। कुठलीही निविदा काढताना पालिकेला त्या ठिकाणी त्यांचं उत्पन्नाचा स्रोत म्हणून उत्पन्न पालिकेचं वाढलं पाहिजे, हा महाविकास आघाडीचा पण आमची विचारधारा आहे। परंतु असं जर होत असलं की त्यामध्ये नगरकरांच्या जर त्या ठिकाणी अडचणींना वाढ येत असेल तर त्या ठिकाणी महाविकास आघाडी इथली नगर शहरातली आम्ही गप्प बसणार नाही। यांनी निविदा काढताना, ठराव करताना महानगरपालिकेने संबंधित विभागांनी, इथल्या पोलीस प्रशासनाने, जे ट्रॅफिक डिपार्टमेंट आहे, SP साहेब आहेत, आयुक्त साहेब आहेत, ह्या सगळ्यांची एक बैठक झाली पाहिजे की कशी पार्किंग पे अँड पार्क याची अवलंबता आली पाहिजे। नुसतं त्याला अनुभव आहे नाशिकचा आणि कुठला तरी, तर नगर शहर त्याला माहिती नसावं। आणि हे पे अँड पार्क मॅन पॉवर जरी ती नाशिकची फर्म देत असली परंतु त्यामध्ये यांची एक त्या ठिकाणी भावना दिसती की इथल्या गुंड कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी या पे अँड पार्कच्या माध्यमातून इल्लीगल पद्धतीने त्यांनी पैसे उकळावे सामान्य नगरकरांकडून आणि त्या ठिकाणी फक्त 3 लाख रुपये, अवघे 3 लाख रुपये तो देतोय पालिकेला आणि त्या ठिकाणी वर्षाला। आणि अशा पद्धतीचं जे काही रचलं गेले प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक निर्णयामागे पालिकेचं आणि याच्यावर कुणाचं तरी मोठ्या प्रमाणात दडपण आहे। आम्ही महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही। त्यांना त्या ठिकाणी विक्रम राठोड असतील, संभाजीराजे कदम असतील, भगवानराव फुलसौंदर, किरण काळे, आमचे सर्व राष्ट्रवादी आणि त्याचप्रकारे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव, आम्ही त्या ठिकाणी डांगे साहेबांना आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे। नगर शहर आणि सावेडी भागातील विविध रस्त्यांवर काही ठिकाणी नो हॉकर्स झोन लागू करून त्या ठिकाणी शुल्क घेऊन पार्किंग सुरू करणार आहे। एका तासाला 2 व्हीलरला 5 रुपये आणि 4 व्हीलरला 10 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे। नगर शहरामध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीर स्थानिक गुंड पार्किंग सेवा देऊन शुल्क घेतात। आता अधिकृतपणे ठेका देऊन वाहन चालकांकडून करण्यात येणारी शुल्क आकारणी हा महानगरपालिकेने लादलेला जिझिया कर आहे असा आरोप केलेला आहे। महानगरपालिकेमध्ये तुगलकी पद्धतीने सगळा कारभार सुरू आहे। हे पे अँड पार्कचा जो काही आता सगळा कार्यक्रम शहरात राबवायचा निर्णयांनी घेतला आहे त्याला आम्ही काँग्रेसचं, महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांनी या ठिकाणी आयुक्त यशवंत डांगे यांना भेटून कडाडून विरोध त्या ठिकाणी केलेला आहे। लक्षात घ्या की याचं टेंडर जे काढलं मुळात त्या टेंडरमध्ये फक्त 21 लाख रुपये त्या ठिकाणी ते काढलं आहे। सरासरी रोज एक 4-5 हजार वाहनांकडे जरी यांनी पैसे गोळा केले तर याचा हिशोब महिन्याला 15-20 लाख रुपये किमान हे गोळा करणार आहेत। वर्षभरात 1.5 कोटी रुपये गोळा करणार आणि 5-7 वर्षाचं हे सगळं ॲग्रीमेंट आहे। त्यामुळे स्पेशल ओपन अजेंडा जो आहे महापालिकेचा तो याच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या तिजोरीवरती दरोडा टाकण्याचा अजेंडा आहे। दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी व्यापारी असतील आमच्या शहरातले, मध्यवर्ती बाजारपेठेतले किंवा उपनगरातले सुद्धा, कारण की हा प्रकार उपनगरात सुद्धा झालेला आहे। या सगळ्या माध्यमातून व्यापाऱ्यांचा व्यापार त्या ठिकाणी बंद पाडण्याचं षडयंत्र
या ठिकाणी सुरू आहे। सातत्याने म्हटलं जातं की शहराच्या आमदारांकडं जे संग्राम जगताप म्हणून आहेत ते रिमोट कंट्रोल तिथं आहे महापालिकेच्या सत्तेचा। मग त्यांनी त्या रिमोट कंट्रोलचा असा गैरवापर सुरू केला आहे की लोकांवरती अशा प्रकारची तुम्ही त्या ठिकाणी वसुल्या लादणार आणि आपल्या पंटर लोकांना त्या ठिकाणी जे काही गुंड सगळे तुम्ही पोचलेत त्यांची पोटं भरणे, त्यांचे घरं चालवण्यासाठी काम करणार। ठीक आहे, तुम्ही ते करणार असाल, पण त्याच्याऐवजी या जर आमच्या व्यापाऱ्यांवरती जर उपासमारीची वेळ आली तर हे पाप तुम्हाला आम्ही करू देणार नाही। त्यामुळे आमचा काँग्रेससह महाविकास आघाडीकडनं स्पष्ट इशारा आहे महापालिकेला। महानगरपालिकेनं शुल्क आकारणी करू नये, ठराव विखंडित करावे, अन्यथा शिवसेना या ठेकेदाराला पार्किंग शुल्क आकारणी करू देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी नवीनच या ठिकाणी आयुक्त आलेले यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आलं। नगर शहरात जे पे अँड पार्क या 36 रस्त्यांवर पालिकेने लादलं आहे, ही लुटारू पालिकेने जे नागरिकांवर जो कर लादला आहे, जे पे अँड पार्क चुकीच्या पद्धतीने केला आहे, त्या विरोधात शिवसेना या ठिकाणी व राष्ट्रवादी व काँग्रेसचे सर्वच मान्यवर व प्रमुख लोक या ठिकाणी उपस्थित होते। आपण पाहतोय या नगर शहरात नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीने पालिका लुटण्याचं काम करते। म्हणजे जर ते घनकचऱ्याच्या संदर्भात असो त्याचे टॅक्सेस वाढवले, कुत्र्या धरण्याच्या संदर्भात असो, आता नवीन त्यांना आहे ना चालू झालं आहे पे अँड पार्क। नगर शहरात नवी पेठ असतील, कापड बाजारातले परिसर असतील, त्या ठिकाणी नागरिकांना चालायला जागा नाही आहे, त्या ठिकाणी पे अँड पार्क चालू केलेले आहे। ही अतिशय शोकांकिता गोष्ट आहे। 9 मीटर रस्त्याच्या आत पे अँड पार्क चालू केलेले आहे। त्या ठिकाणी दुकानदार नागरिकांचा हाल व त्यांना पिळवणुकीचं काम ही महानगरपालिका करत आहेत। तर त्या विरोधात आज शिवसेनेच्या वतीने, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले। जर हे ठराव रद्द करण्यात आला नाही तर शिवसेना त्या ठेकेदाराला एकही कोणत्या प्रकारचं शुल्क त्या ठिकाणी नागरिकांना किंवा व्यापाऱ्यांना घेऊन देणार नाही। काही जर 15 दिवसाचं त्यांना अल्टिमेटम दिलेलं, 15 दिवसात आयुक्तांनी त्या ठिकाणी ते सगळं अभ्यास करून ते पे अँड पार्क हे विषय हा खंडित करावा, हा रद्द करावा हा प्रस्ताव ह्यासाठी पाठवावे। नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने म्हणजे महाविकास आघाडी या शहरात आता मजबूत झालेली आहे। खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करून या महानगरपालिकेचे सगळे कामं आम्ही हे बेकायदेशीर कामं हे सगळ्यांचा हिशोब घेणार आम्ही।